येस. नमस्कार. अपटॅट एज्युकेशन किंवा एज्युटेकतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा असतात त्यामध्ये आता येणारी जी परीक्षा आहे ती कंबाइंड जी परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये सेलटेक्स इन्स्पेक्टर असो, PSI असो, असिस्टंट सेक्शन ऑफिसर असो किंवा मंत्रालयीन क्लर्क्स असो, याच्यामध्ये जो आवश्यक घटक आहे की ज्या घटकाशी संबंधित 15% प्रश्न आयोगाला अभिप्रेत असतात, अपेक्षित असतात, असा महत्त्वाचा घटक की ज्याच्यामध्ये इसवी सन आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारची नावं आहे, इंग्रजांची नावं आहे, मुस्लिमांची नावं आहे, हिंदूंची आहे, जी लक्षात ठेवणं फार कठीण असतं असं अनेकांना वाटतं. किंवा ज्यामध्ये आणखी एक घटक आहे की साधारणतः वर्षांचा उल्लेख, इसवी सन, त्यानंतर नावं. हा घटक पाहिला की मुलं थोडंसं या घटकाबद्दल निराशा व्यक्त करतात, निराश होतात. म्हणून अत्यंत महत्त्वाचा घटक मात्र आयोगाच्या परीक्षा पास करताना या घटकाशी संबंधित इतंभूत माहिती असणं हे तेवढंच गरजेचं आहे, कारण की त्यावर आपली एक नोकरी अवलंबून आहे. आणि सांगितल्याप्रमाणे साधारणतः 15% प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आधुनिक भारताचा इतिहास या घटकाशी संबंधित विचारले जातात. आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे काय याची व्याख्या करताना एक प्रसिद्ध इतिहासकार गो. स. सरदेसाई यांनी एक व्याख्या केली की इसवी सन पूर्वपासून तर 1191 पर्यंत हा प्राचीन भारताचा इतिहास आहे. इसवी सन 1191 पासून तर सन 1757 पर्यंत हा मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. आणि इसवी सन 1757 पासून तर आजच्या तारखेपर्यंत हा आधुनिक भारताचा इतिहास आहे. म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने साधारणतः त्यांच्या परीक्षांसाठी शब्दप्रयोग जो केला तो 1857 ते 1947 असा केलेला आहे. मात्र असं जरीही असलं तरी जे ऑब्झर्वेशन आहे परीक्षांचं आणि तज्ज्ञ जे सांगतील त्याप्रमाणे जरी विचारात घेतलं तर साधारणतः 1757 पासूनचे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची मर्यादा 1990 पर्यंत देखील संपत नाही. म्हणून ढोबळमानाने हा घटक अभ्यासताना इसवी सन 1757 पासूनचा इतंभूत इतिहास आपल्याला वाचावा लागतोच आणि त्याचं वर्गीकरण हे वेगवेगळ्या प्रकारे करावं लागतं. इतिहास हा घटक शिकत असताना तो फक्त पाठांतर करून जमणार नाही, नावं लक्षात ठेवून जमणार नाही, तर इतिहास या घटकाचं विश्लेषण करावं लागतं. एखादी घटना का घडली त्याची कारणीमीमांसा करावी लागते. आणि म्हणून इतिहास हा जो घटक आहे, इतिहास हा घटक त्याची कारणीमीमांसा करणे, त्याचं विश्लेषण करणे, सोबतच हा घटक का वाचावा, तर गतकाळातील जर चुका टाळायच्या असतील तर आपल्याला इतिहास हा घटक वाचावाच लागतो. म्हणून गतकाळातील चुका टाळण्यासाठी आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी या घटकाची फार महत्त्वाची व्याप्ती पण लक्षात ठेवावी लागते. अनेक उदाहरणांद्वारे आपण हे सिद्ध करू शकतो की गतकाळातील चुका जर आपण आता टाळल्या नाही तर पुन्हा गुलामगिरी आपल्यावर येऊ शकते, पुन्हा देशाचा विकास खुंटू शकतो, पुन्हा समाजाची अधोगती होऊ शकते. आणि म्हणून हे सर्व टाळायचं असेल तर इतिहास हा विषय आपल्याला त्याच्यामध्ये गोडी करून निर्माण करून शिकावा लागतो. तर असो, इतिहास या घटकामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना इसवी सन 1757 ते इसवी सन 1990 या कालखंडातील महत्त्वपूर्ण घटनांचा आपल्याला आढावा घ्यावाच लागतो. एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून या इतिहासामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात, कोणत्या कालावधीवर असू शकतात आणि त्यानंतर त्याला किती महत्त्व दिलं जाऊ शकतं, तर मागील काही प्रश्नपत्रिकांच्या आधारे आपण जर त्याचं विश्लेषण केलं तर ढोबळमानाने पुढील प्रकारचे कालावधी आणि पुढील प्रकारचे साधारणतः प्रश्न त्यावर येतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे कंबाइंड मेन्स जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो घटक आहे त्यात साधारणतः 15% प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात. साधारणतः 15% प्रश्न असल्यामुळे याचं फार महत्त्व आहे. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे याचा कालावधी सन 1757 ते 1990 असाच अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि अपेक्षित प्रश्नांची संख्या व कालावधी खालीलप्रमाणे असू शकते असा एक अंदाज आहे. उदाहरणार्थ कालावधी आणि अपेक्षित प्रश्नसंख्या जर मागच्या काही प्रश्नपत्रिका आपण तपासल्या तर आपल्याला असं पाहता येईल, इसवी सन 1757 ते इसवी सन 1857 या कालावधीवर जे प्रश्न आले आहेत तर ते थोडक्यात किंवा इथे 1990 पाहिजे होतं, पाहूया.
इसवी सन 1857चा उठाव याच्यावर जर प्रश्न घेतला तर एखादा प्रश्न, पण तत्पूर्वी 1757 ते 1857 वर एखादा प्रश्न येऊ शकतो. इसवी सन 1757ला 23 जून 1757ला प्लासीची लढाई झाली. प्लासीला सिराजुद्दौला मारल्या गेला. त्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हने सिराजुद्दौलाला हरवलं आणि या दिवशीपासूनच आधुनिक भारतचा इतिहास सुरू झाला असं मानलं जातं. आणि म्हणून हा कालखंड प्लासीची लढाई आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. सन 1757च्या प्लासीच्या लढाईवर आणि त्यापासून तर सन 1857 पर्यंत काही ना काही प्रश्न इथे पाहायला मिळतात. आता हा कालखंड जो आहे सन 1757 ते 1857, यामध्ये सन 1757ची झालेली प्लासीची लढाई, त्यानंतर सन 1764ची बक्सारची लढाई की ज्यामध्ये इंग्रजांना खऱ्या अर्थानं या देशात समोरासमोरच्या लढाईत विजय मिळाला. त्यानंतर बंगालमधली दुहेरी राज्यव्यवस्था इंग्रजांनी जी सुरू केली त्यावर काही प्रश्न, आणि बंगालमधली दुहेरी राज्यव्यवस्था ज्या दिवशी समाप्त केली त्याची काही कारणे-मीमांसा. त्यानंतर बंगालवर इंग्रजांचं राज्य सुरू झाल्यानंतर सन 1772-73चा रेग्युलेटिंग ॲक्ट की जो वॉरेन हेस्टिंग्ज या गव्हर्नरच्या काळात करण्यात आला होता, की जर तो वाचला आपण तर त्याची कारणे-मीमांसा करताना आपल्याला असं कळतं की वॉरेन हेस्टिंग्जला तो रेग्युलेटिंग ॲक्ट करणं गरजेचं होतं, कारण की इतर प्रांतातले गव्हर्नर याच्यावर त्याला आपलं नियंत्रण मिळवायचं असतं. असो, त्यानंतर वॉरेन हेस्टिंग्जच्या काळात घडलेल्या काही घटना जो आधुनिक भारताचाच इतिहास आहे, त्या काळात सुरू झालेली वर्तमानपत्र जसं दी बेंगॉल गॅझेट या नावाचं वर्तमानपत्र वॉरेन हेस्टिंग्जच्याच काळात इसवी सन 1770ला जेम्स हिकी या नावाच्या गृहस्थाने सुरू केलं होतं आणि दुर्दैवाने ते वॉरेन हेस्टिंग्जनेच बंद पडलं. ते वर्तमानपत्र का बंद पडलं, त्याची काय कारणं होती, वॉरेन हेस्टिंग्ज त्याला कसं घाबरला होता वगैरे वगैरे. त्यानंतर सन 1772-73च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार कंपनीवर कशा प्रकारचे नियंत्रण आले. तर पुढं सन 1793ला बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था लॉर्ड कॉर्नवॉलिसने कशी लावली. त्यानंतर सन 1813चा चार्टर कायदा कसा बनला की ज्यामध्ये शिक्षणासाठी भारतीयांवर 1 लाख रुपये ईस्ट इंडिया कंपनीने खर्च केले पाहिजे अशी बंधनं त्यांच्यावर आली. सन 1833चं एक मेकॅले कमिशन जे आपल्या नेहमी ऐकण्यातून जातं की ज्या अनुषंगाने 1 एप्रिल 1835 या दिवसापासून भारतात इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. पुढं 1854चा वुड्सचा डिस्पॅच ज्याला आपण वुड्सचा खलिता म्हणतो की त्या अनुषंगाने पुढं भारतामध्ये सन 1857ला विद्यापीठं स्थापन झाली. मुंबई, कलकत्ता आणि मद्रास ही तत्कालीन जी नावं आहे ज्याची आता अलीकडे नावं बदलली, बॉम्बेचं मुंबई झालं, कलकत्त्याचं कोलकाता झालं, त्यानंतर मद्रास चेन्नई झालं. पण त्या काळात मुंबईला बॉम्बे म्हणायचे, मद्रासला आता आपण जरी चेन्नई म्हणतो तरी त्या काळात मद्रास म्हटलं जायचं, आणि कलकत्ता म्हटलं जायचं ज्याचं नामकरण आता कोलकाता झालेलं आहे. या 3 ठिकाणी सन 1857च्या धामधुमीत म्हणजे 1857च्या काळात भारतात पहिल्यांदा विद्यापीठं स्थापन झाली. तर या सर्व बाजू अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परीक्षेचा अभ्यास करताना यातली एकही बाजू आपण वगळू शकत नाही, कारण की 1 मार्क जरी कमी झाला तर हजारो विद्यार्थ्यांच्या मागे आपण चाललो जातो, आणि 1 मार्क जरी वाढला तरी आपण हजारो विद्यार्थ्यांच्या सोबत स्पर्धा करतो. आणि कॉम्पिटिटिव्हची तयारी करणं म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला अत्यंत परिपूर्ण अभ्यासाच्या अनुषंगाने तयार ठेवणं हे फारच गरजेचं असतं. म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे सन 1757ला आधुनिक भारताचा इतिहास सुरू होतो, म्हणून या घटना आपल्याला अजिबात विसरायच्या नाही. पण ढोबळमानाने आलेले प्रश्न कसे आहेत, सन 1757 ते 1857ला एखादा दुसरा प्रश्न येतो या कालावधीवर, आणि तो कोणत्या घटनांवर येतो तो मी तुम्हाला सांगितला. एखादं प्रातिनिधिक उदाहरण थोड्या वेळाने मी सांगतो. 1857चा जो उठाव या देशात झाला इंग्रजांना हकलण्यासाठी, 1857च्या उठावाची काय कारणं होती, मग राजकीय कारण असेल तर ते कशा पद्धतीचं होतं, आर्थिक काय होतं, सामाजिक काय होतं, धार्मिक काय होतं, तात्कालिक काय होतं, त्यानंतर उठावाची वाटचाल कशी झाली, क्रांतिकारकांनी उठावाची तारीख नेमकी 31 मे 1857च का ठरवली, त्याची पण कारणे-मीमांसा आपल्याला करावी लागते. आपण जर ढोबळमानाने पाहिलं तर साधारणतः एखादा दुसरा प्रश्न हा 1857च्या उठावावर येतो, आणि म्हणून 1757ची प्लासीची लढाई असो किंवा 1857चा भारतात इंग्रजांना हाकलण्यासाठी झालेला उठाव असो, यामध्ये कोणताही गोंधळ आपल्या मनात होऊ नये
आणि इसवी सणासोबत आपल्याला खेळता आलं पाहिजे. इसवी सण हे फार महत्त्वाचे असतात आणि ते लक्षात ठेवण्याचं काहीही टेक्निक नाही. फक्त आनंदाने जर ते लक्षात ठेवले आणि एकमेकांना सांगितले तर ते जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात राहत असतात. म्हणून इतिहासात आवड निर्माण करायची आपल्याला. नंतर आपण ढोबळमानाने कालावधी पाहतो की कसे कसे प्रश्न येतात. 15% प्रश्न असतील तर 1857 ते 1885 हा जो कालखंड आहे की उठाव होऊन गेला होता. त्यानंतर भारतात इंग्रजांच्या विरोधात आपल्याला जिंकता येणार नाही याची जाणीव तयार झाली होती. तो जो उठाव आहे तो तत्कालीन जो शिकलेले लोक आहे, उच्च शिक्षित लोक आहे, ते इंग्रजांच्या बाजूला होते. 1857चा जो उठाव आहे तो संपूर्ण भारतात एकाच वेळीच झाला नाही. उत्तर भारतात त्याची तीव्रता जास्त होती. मग त्यानंतर इंग्रजांना या देशात आपण लक्षात आलं त्यांच्या की धार्मिक धोरणात आपण हस्तक्षेप करू नये वगैरे. म्हणून या काळात अशा काही घटना झालेल्या दिसतात 1857 ते 1885 की इंग्रज काही कायदे करायला उत्सुक नव्हते. पण तरी या देशात 1885 पर्यंत म्हणजे अर्थात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होईपर्यंत काही घटना घडल्या आणि म्हणून त्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. या काळात काही व्हाईसराय आले, त्यांच्या काळामध्ये काही घटना घडल्या. एखादं उदाहरण जर सांगायचं झालं तर 1872 या वर्षी लॉर्ड मेयो नावाच्या व्हाईसरायने बंगाल, बिहार आणि ओरिसा या 3 प्रांतांची जनगणना केली. पूर्ण भारताची तो करू शकला नाही कारण की 1872ला अंदमान निकोबार येथे त्याची हत्या झाली. एका शेर अफगाण नावाच्या पठाणाने त्याला ठार मारला. लॉर्ड मेयोची हत्या झाल्यामुळे संपूर्ण भारताची जनगणना त्याच्या काळात झाली नाही. परंतु किमान एखादा प्रश्न जर परीक्षेत आला की भारतात पहिली जनगणना केव्हा झाली तर आपण 1881 लिहितो चुकून. पण बंगाल आणि बिहार आणि ओरिसा प्रांतांची लॉर्ड मेयोने 1872ला केली होती. म्हणून प्रश्न समजून घ्यायचा असतो. संपूर्ण भारताची पहिली जनगणना केव्हा झाली तर त्याचं उत्तर निश्चितच 1881 आहे. तो ते निश्चितच लॉर्ड रिपन नावाच्या व्हाईसरायच्या काळात आहे. पण जर प्रश्न असा आहे की भारतात पहिल्यांदा जनगणना केव्हा झाली तर त्याचं उत्तर निश्चितच लॉर्ड मेयोच आहे, 1872. आणि संपूर्ण भारत अशा शब्दांकडे आपल्याला लक्ष पण द्यायचं आहे. बोलण्याच्या याच्यामध्ये ते भविष्यात आपल्याला वाचण्याच्या याच्यात ते लक्षात येईलच. तर साधारणतः 1885 या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही या देशातली सर्वात जुनी संघटना. ती का स्थापन झाली, ती कोणी केली, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे लोक सुरुवातीला होते, त्याच्या मर्यादा कशा होत्या, त्याची अधिवेशनं कशी व्हायची, त्या अधिवेशनांमधले ठराव कसे व्हायचे, हे सगळं मजेशीर आहे आणि ते वाचताना फारच महत्त्वाचं आहे. म्हणून हा जो कालखंड आहे 1885 ते 1905चा, ज्याला इतिहासात मवाळ कालखंड म्हटल्या गेलेला आहे, मवाळ युग म्हटल्या गेलेला आहे. मवाळ युग यासाठी की हे जे लोक काँग्रेसमध्ये होते 1885 ते 1905 या कालखंडामध्ये, ज्यामध्ये न्यायमूर्ती रानडे होते, गोपाळकृष्ण गोखले होते, दादाभाई नौरोजी होते, फिरोजशाह मेहता होते, दिनशा वाच्छा नावाचे नेते होते. या सर्वांना असं वाटायचं की इंग्रजांचं राज्य आलं फार चांगलं झालं. या सर्वांना असं वाटायचं की इंग्रजांचं राज्य हे ईश्वरी देण आहे. कारण की त्यांनी 1857च्या अगोदरचा भारत पाहिला होता, जो विखुरलेला आहे, ज्यामध्ये सामाजिक फारच हानी झालेली आहे, जातीयता आहे, शिक्षण नाही. आणि इंग्रजांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी दिल्या, शिक्षण दिलं, सामाजिक सुधारणांसाठी काही कायदे केले. आणि म्हणून ह्या लोकांना वाटायचं उच्च शिक्षित की इंग्रज आले ते बरं झालं. म्हणून 1885 ते 1905 या कालखंडातली काँग्रेस हे इंग्रजांचं राज्य दैवी राज्य मानणारी होती, ज्याला मवाळ युग म्हणतात, नेमस्तवादी युग म्हणतात. त्यानंतर याच्यावर साधारणतः एखादा दुसरा प्रश्न असतो की या कालखंडात मी जे सांगितलं काँग्रेसची अधिवेशनं आहे, त्यांच्यातले ठराव आहे, 1892चा झालेला सुधारणावादी कायदा आहे, या काळात पडलेले काही दुष्काळ आहेत, काँग्रेसनी या काळात केलेले ठराव आहेत, काँग्रेसचे नेमस्तवादी नेते आहेत, त्यांची नावं आहेत, त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत, या सर्वांवर एखादा दुसरा प्रश्न असतो. त्यानंतर 1905 ते 1920 हा जहाल युग म्हणून या देशात ओळखला गेला. या काळामध्ये असं झालं की असे नेते तयार झाले की ज्यांना असं वाटायचं की इंग्रजांचं राज्य काही दैवी राज्य नाही, यांना आपण आपल्या देशाच्या बाहेर काढलं पाहिजे, स्वराज्य आलं पाहिजे. आणि याच्यामधून लाल बाल पाल हे जे त्रिकूट आपण ऐकतो, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल आणि लोकमान्य टिळक, ज्यांना आपण बाळ गंगाधर टिळक या नावाने जास्त ओळखतो, तर यांचा कालखंड होता. मवाळांचे आणि यांचे मतभेद होते. काँग्रेसमध्ये 1907ला फूट पडली होती. त्यानंतर हे सगळे लाल बाल पाल तुरुंगात होते.
तरीही तत्कालीन काँग्रेसवर, तत्कालीन विचारांवर संपूर्णपणे या 3 लोकांचा प्रभाव होता. म्हणून इतिहासात याला जहाल युग म्हटले गेलेलं आहे. या काळात बऱ्याचशा घटना घडल्या. लोकमान्य टिळकांना अटक झाल्यानंतर या देशातला पहिला स्ट्राईक झाला. मुंबईच्या कामगारांनी तो पहिला संप केलेला आहे. त्यानंतर मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी काही ग्रंथांचं लिखाण केलं. त्यानंतर याच काळामध्ये 1909ला मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा या देशात झाला, ज्यामध्ये मुस्लिमांना वेगळे मतदारसंघ इंग्रजांनी दिले या कायद्यानुसार. त्यानंतर याच वर्षी 1909ला भारतीयांना अंशतः मतदानाचा अधिकार इंग्रजांनी दिला. त्या गोष्टी आयोगाच्या परीक्षेत विचारल्या जातात. याच काळामध्ये भारताची राजधानी कलकत्त्यावरनं दिल्लीला आणल्या गेली आणि लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये म्हणजे पहिल्या महायुद्धात भारत सामील झालं. याच काळामध्ये महात्मा गांधी या देशामध्ये परत आले. 1915ला परत आल्यानंतर महात्मा गांधी काँग्रेसमध्ये कामं करू लागले, सेवादल काढलं. याच काळामध्ये काँग्रेसमध्ये गांधींचं वलय वाढू लागलं आणि 1920 या वर्षी टिळकांचं निधन झाल्यानंतर गांधीमय काँग्रेस झाली. गांधींच्या पलीकडे दुसरा नेताच नव्हता आणि म्हणून 1905 ते 1920 पर्यंत जर आपण अभ्यासलं तर एखादी दुसरे प्रश्न असू शकतात. त्यानंतर 1920 ते 1947 याला गांधीयुगच म्हटलं गेलेलं आहे. या कालखंडामध्ये गांधीयुग या कालखंडामध्ये साधारणतः बघा प्रश्नांची संख्या किती आहे? 5 आहे. एकदम 5 प्रश्न एकदम गांधी युगावर विचारले जातात, कारण की हा भारतीय स्वातंत्र्याचा काळ आहे. गांधींनी 1920ला असहकार चळवळ हाती घेतली. त्यानंतर 1922ला ती परत घेतली. 1930ला गांधींनी कायदेभंग चळवळ हाती घेतली. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मिठाचे सत्याग्रह वगैरे झाले, जंगलचा सत्याग्रह वगैरे झाला. त्यानंतर आपण जर थोडासा अभ्यास केला तर याच काळात ज्या गोलमेज परिषदा झाल्या इंग्लंडमध्ये, त्याला गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले. पहिल्या परिषदेला आणि तिसऱ्या परिषदेला काँग्रेसने बहिष्कृत केलं होतं, गेलेच नाही आणि म्हणून गोलमेज परिषदा या अपयशी झाल्या. दुसऱ्या गोलमेज परिषदेत जेव्हा गांधी तिथे गेले तेव्हा त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1930ला कायदेभंग चळवळीच्या दरम्यान स्वातंत्र्य हा नारा दिला होता. त्यानंतर 1929च्या लाहोर अधिवेशनात टिळकांच्या निधनानंतर पहिल्यांदा कुणी जर नेतृत्व केलं असेल या देशाच्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचं, तर ते विशेष करून ज्या मागण्या होत्या त्याच्यात ज्या ॲग्रेसिव्हपणा होता तो पाहायला मिळतो आपल्याला पंडित नेहरू त्यानंतर सुभाषबाबू यांच्या मागण्यांमध्ये. म्हणून पंडित नेहरू असे नेते होते की त्यांनी पहिल्यांदा लाहोरला संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करून घेतला होता आणि 26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याचं आवाहन केलं होतं. आणि इथून या देशामध्ये जी चळवळ गांधींच्या नेतृत्वात सुरू झाली आणि पुढं त्यातूनच या गोलमेज परिषदांचं आयोजन इंग्लंडचा पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड याने केलं. 3ही गोलमेज परिषदा लंडनला ज्या लागोपाठ झाल्या, त्यातलं यश, त्यातलं अपयश, त्यातलं उपस्थित नेत्यांची संख्या, त्यानंतर त्यातले उपस्थित नेते, त्यांची पुस्तकं, त्यांची मतं, हे सगळं आपल्याला अभ्यासाचा भाग असल्याकारणाने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. त्यानंतर 1935ला भारत सरकारचा कायदा झाला. 1939 म्हणजे महत्त्वाच्या घटनांचा जर आपण आढावा घेतला तर पाहतो 1939 ते 1945 या काळात जे महायुद्ध सुरू झालं त्याचे दुर्गामी परिणाम या देशाच्या याच्यावर झाले. त्यातून छोडो भारत चळवळ सुरू झाली. गांधीजींची ती शेवटची चळवळ होती आणि तोपर्यंत अर्थात गांधींच्या किंवा भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या कालखंडावर सर्वात जास्त प्रश्न आपल्याला विचारले जातात. 4 ते 5 प्रश्न हे आपल्याला मार्क देऊन जातात. त्यानंतर 1947 पासून तर 1990 पर्यंत आपल्याला साधारणतः 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळतात, ज्यामध्ये भारताने स्वातंत्र्यानंतर काय केलं, अलिप्त चळवळ काय आहे, भारताचं परराष्ट्र धोरण काय, साधारणतः या काळामध्ये चीनसोबत आपली लढाई कशी झाली, पाकिस्तानसोबत कशी झाली, ताश्कंद करार काय, 1971ला भारताने बांगलादेशला कसं मुक्त केलं, मुक्तीवाहिनी सेना काय, तेव्हा बांगलादेश किंवा मुक्त झाला तेव्हा त्याचे पंतप्रधान राष्ट्रपती कोण होते, पाकिस्तानसोबत झालेल्या लढायांच्या इतंभूत वर्णनी, त्याच्यातली डेप्थवाली माहिती, तेपर्यंत आपल्याला साधारणतः 2 ते 3 प्रश्न आपल्याला देऊन जातात. त्यानंतर महाराष्ट्राचा जो इतिहास आहे अलीकडे फार महत्त्व त्याला आलं आहे, 2 ते 3 प्रश्न याच्यावर असतात. आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर साधारणतः 15 पैकी आपल्याला 12-13 मार्क याच्यामध्ये पडू शकतात. आणि अशा पद्धतीचा जर अभ्यास असला तर आपण 100%
यशस्वी होऊ शकतो. आता इथे लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यावर प्रश्नांचा आशय कसा असतो, एखादा दुसरा प्रश्न कसा असू शकतो, अभ्यास करत असताना त्या प्रश्नांची सोडवणूक कशी करायची असते. तर एक दोन प्रश्न मी सांगतोय आपल्याला. आता पहिला प्रश्न 1757च्या त्या प्लासीच्या लढाईसाठी दिसतोय आपल्याला. प्रश्न असा आहे की प्लासीच्या लढाईत सिराजुद्दौला याचा सेनापती कोण होता. आणि प्रश्न जरी सोपा वाटत असला तरी मीर हे शब्द दोन ठिकाणी देण्यात आले आहे. मीर कासिम दिसतो, मीर जाफर दिसतो, अमीचंद दिसतो, राय दुर्लभ हा एक नाव दिसतं. आता तुम्ही म्हणाल की सामान्य प्रश्न आहे, मी त्याला मान्य करतो. मात्र आपला अभ्यास जर असा असला की याचं उत्तर मीर जाफर आहे की ज्याने या 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये बेईमानी केली. त्यानंतर या सिराजुद्दौला हा बंगालचा नवाब आहे, त्याचा हा सेनापती आहे मीर जाफर, हेच त्याचं उत्तरही आहे. इंग्रजांसोबत याने हात मिळवणी केली आणि इंग्रजांसोबत हात मिळवणी केल्यानंतर इंग्रज यांनी 23 जून सन 1757ला मीर जाफरचा पराभव केला. 23 जून सन 1757ला, सॉरी याचा सिराजुद्दौलाचा. आणि मीर जाफर याच्या मुलाने या सिराजुद्दौलाला ठार मारलं. ही लढाई लवकरच संपली. क्वांटिटी नेव्हर मॅटर, मॅटर इज ओनली ऑलवेज क्वालिटी. यांची संख्या खूप जास्त आहे, इंग्रजांची संख्या फारच कमी आहे, पण तरी लढाई जिंकले. त्याची कारणीमीमांसा पण आपल्याला करता येईल, वाचता येईल. त्याची कारणीमीमांसा करताना आणि या प्रश्नाला समजून घेताना ही जी 4 नावं देण्यात आली आहे, मीर कासिम, मीर जाफर, अमीचंद, राय दुर्लभ, ही त्या लढाईशी संबंधितच आहे. मीर जाफर हा प्रत्यक्षात सेनापती आहे, ज्याने युद्धात भागच घेतला नाही. सिराजुद्दौलाला ठार मारल्यानंतर माझ्या हाती सत्ता कशी येईल यावर त्याने कटाक्ष टाकला. इंग्रजांच्या सेनापतीला त्याने मदत केली आणि मग लढाई झाल्यानंतर याला बंगालचा नवाब करण्यात आलं. मग हा कोण आहे मीर कासिम, तर याचा हा जावई आहे मीर कासिम. मग हे कोण आहे अमीचंद आणि राय दुर्लभ, तर हे त्या काळातले फार मोठे बंगालचे व्यापारी होते. या व्यापाऱ्यांनी इंग्रजांना मदत केलेली आहे. आतमधल्या लोकांना फितवण्याची कामगिरी या दोघांनी केली आणि म्हणून संख्याबळ जास्त असतानाही सिराजुद्दौला मारला गेला. सन 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रज विजयी झाले आणि त्यांनी या विजयानंतर साधारणतः या मीर जाफरच्या हाती सत्ता दिली. म्हणून हे 4ही नाव अत्यंत महत्त्वाची असतात. उद्या प्रश्नाचं स्वरूप बदलून जाईल. MPSC किंवा एखाद्या परीक्षेत जर प्रश्न आला की 1757च्या लढाईच्या वेळेस मीर जाफरचा जावई कोण होता, तर त्याचं उत्तर माहीत लागेल. प्रश्नाचं स्वरूप बदलून जाईल की सन 1757ची प्लासीची लढाई जेव्हा झाली तेव्हा इंग्रजांना कोणत्या 2 व्यापाऱ्यांनी मदत केली, तेव्हा त्याचं उत्तर हे येईल. आणि म्हणून आयोगाला अभिप्रेत असणारे प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला 4ही ऑप्शन्स सहित समजून घ्यायचे असतात. 4ही ऑप्शन्सचं आपल्याला ॲनालिसिस करता आलं पाहिजे आणि आयोगाच्या परीक्षा देत असताना जो त्या परीक्षाच्या प्रश्नाचं विश्लेषण व्यवस्थित करतो तोच त्याच्यामध्ये यशस्वी होतो. हे एक प्रातिनिधिक उदाहरण होतं की प्रश्न कसे असू शकतात. हे आलेलेच प्रश्न आहे कोणत्या तरी परीक्षांमध्ये आणि ते आपल्याला कशा पद्धतीने येऊ शकतात भविष्यात बदलून, हे फक्त मी सांगतो. त्यानंतर एखादा प्रश्न आपण आणखी पाहू. एखादा प्रश्न बघा, रॉबर्ट क्लाइव्ह याने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था समाप्त केली कारण. आता हे प्रश्न असे नाहीत, पाठ करण्याचे नाही आहे, तर हे विश्लेषणाचे प्रश्न आहेत, ॲनालिसिस करावं लागतं त्याचे हे प्रश्न आहे. रॉबर्ट क्लाइव्ह याने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था समाप्त केली कारण ईस्ट इंडिया कंपनीला आता भारतातील मराठा, निजाम, फ्रेंच इत्यादी सत्तांपासून धोका उरला नव्हता, हे त्याचं उत्तरही आहे. त्यानंतर बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला सत्ता स्थिर करण्यात धोका नव्हता, हे याचं उत्तर नाही आहे. म्हणजे बंगालमध्ये काही कारण नाही. ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्लंडमध्ये कर्मचारी संचालकांनी तसे आदेशच दिले होते, कंपनी संचालकांनी नाही, बिलकुल नाही. तर असे आदेश त्यांनी दिले नव्हते. त्यानंतर भारतातील मद्रास व सुरत गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यावर रॉबर्ट क्लाइव्हला स्वतःचे वर्चस्व लादायचे होते, असंही नाही. तर खरं कारण हे आहे की बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय ते थोडक्यात आपण समजून घेऊ. राज्य
मीर जाफरच्या हाती देण्यात आलं बंगालचं. मगाशी सांगितल्याप्रमाणे सन 1757ला बंगालचा नवाब लोकांना मीर जाफर दिसायचा, पण प्रत्यक्षात त्याला निर्णय घेण्याचं कोणतंही स्वातंत्र्य नव्हतं. सगळे निर्णय हे इंग्रज घ्यायचे. लोकांना दिसतोय राजा वेगळा आहे, पण निर्णय तर इंग्रज घेऊन राहिले. याला म्हटलं गेलं आहे दुहेरी राज्यव्यवस्था, आणि ती याच्यासाठी तयार करण्यात आली. हा फारच हुशार होता इंग्रज अधिकारी. ती याच्यासाठी तयार करण्यात आली की त्या काळात मराठा, त्या काळात निजाम, त्या काळात फ्रेंच हे सगळे पॉवरफुल होते. त्याने पत्र लिहिलं इंग्रजांना, रॉबर्ट क्लाइव्हने, की सध्या भारतामध्ये बंगालमध्ये आम्हाला विजय मिळाला. मग ईस्ट इंडिया कंपनीने सांगितलं की मग आता तिथं आपण आपलं राज्य तयार केलं पाहिजे. तर याने पत्र लिहून सांगितलं की असं नाही, हा फार मोठा देश आहे, विस्तीर्ण असा आहे, आणि या देशामध्ये सध्या काही ताकदवर सत्ता आहेत. मराठा, त्यात निजाम हैदराबादचा, इकडे पंजाबची सत्ता ताकदवर होती, पंजाबचे शीख काही कमजोर नव्हते. त्यानंतर फ्रेंच, भारतात वर्चस्व निर्माण करण्यासाठी जसे इंग्रज प्रयत्न करत होते तसेच फ्रेंच पण प्रयत्न करत होते. या देशात पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच असे युरोपियन होते त्या काळात. पोर्तुगीज आणि डच यांच्यावर नियंत्रण मिळवलं होतं इंग्रजांनी, पण फ्रेंच त्यांच्यासाठी चॅलेंज होतेच. आणि म्हणून त्याने पत्र लिहिलं की आपण जर सत्ता ताब्यात घेतली बंगालमध्ये तर मराठा जागे होतील, पंजाबचे शीख जागे होतील, हैदराबादचा निजाम आपला शत्रू बनेल. एवढंच नाही तर फ्रेंच देखील आपले शत्रू आहेतच. डिव्हाइड अँड रूल, एकेकाला एकटं पडा आणि मग बंगाल ताब्यात घ्या. कालांतराने या फ्रेंचांचा इंग्रजांनी पराभव केला. मराठ्यांच्या घरामध्ये किंवा मराठ्यांचे सन 1761ला पानिपतच्या लढाईत फार भयानक पराभव झाला. निजामाची शक्ती कमजोर झाली आणि म्हणून पुढं बंगालमधली दुहेरी राज्यव्यवस्था समाप्त करण्यात आली. तर सांगण्याचं तात्पर्य, अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात त्याची उत्तरं ही ऑब्जेक्टिव्ह जरी असली तरी त्याचं विश्लेषणात्मक उत्तर आपल्याला भेटत असतं. आणि म्हणून विश्लेषण करण्याचा अभ्यास आपला पाहिजे. ॲनालिटिकल स्टडी हे फार महत्त्वाची आहे. ॲनालिसिस करावं लागतं. एखादी घटना का घडली त्याची कारणमीमांसा केल्याशिवाय इतर पैलू आपल्याला लक्षातच येत नाही. आणि म्हणून मार्क मिळवण्यासाठी आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट माहीत होण्यासाठी आनंद, त्या विषयाचा बद्दल वाचतानाचा आपल्याला आनंद आला पाहिजे, त्या विषयात आवड निर्माण करता आली पाहिजे, अर्थात गोडी निर्माण करता आली पाहिजे. त्यानंतर तो जो इसवी सन आपण वाचतोय त्याचे संदर्भ लावता आले पाहिजे. त्यानंतर ती जी नावं आहे ती नावं लक्षात ठेवण्यासाठी आपण वाचल्यानंतर एकमेकांना ती सांगितली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी 15% प्रश्न येतात, अर्थात 100 मार्काचा पेपर असला तर 15 प्रश्न, ते हे सगळेच्या सगळे मला मिळणार नाही, पण मी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मला 15 पैकी किमान 12 प्रश्न मिळाले पाहिजे, असं आपलं एक धोरण असलं पाहिजे. यश मिळवण्यासाठी जर एवढे 15 पैकी 10 ते 12 मार्क मिळाले तरच आपलं काही खरं असतं. आणि म्हणून आयोगाच्या अभ्यासपत्रिका किंवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहताना अभ्यासाला फार नितांत महत्त्व आहे आणि सातत्याने अभ्यासाला देखील महत्त्व आहे. तर तूर्तास एवढंच आणि मग थांब.